नामदेव माझा सखा मावस भाऊ. आमच्या दलित पॅंथरचा पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये शंकराचार्याला जोडे. संपूर्ण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र आणि समाजामध्ये चर्चा की राजा ढालेने दुर्गा भागवताना तुम्ही का नाही वेश्या व्यवसाय करत. म्हणजे काठीला काठी जसं आहे तसं म्हणजे कुणी वाद करत असेल तर प्रतिवाद आंबेडकरी विचारातून करायचा अशी ती भूमिका असल्यामुळे ती चळवळ एवढी सर्वसमावेशक झाली की संपूर्ण समाजाने ती डोक्यावर घेतली. पण तुम्ही म्हणालात की फक्त त्याला 4 वर्ष, मी तर म्हणतो 2च वर्ष होतं. ही 72मध्ये सुरू झालेली चळवळ ही उत्स्फूर्त होती, परंतु त्याच्यामध्ये राजकारण नव्हतं. पण नेमकं 74मध्ये असं झालं, जवळजवळ 200 माणसं त्याच्यामध्ये जखमी झाले. नामदेव ढसाळ वगैरे अगोदरच पळून गेले होते. तर मी हे का सांगतोय की तिथून पुढे ठिणगी पडली आणि दलित पॅंथरमध्ये एक प्रकारे एक विघटन सुरू झालं. दलित पॅंथरनी त्यावेळेला इंदिरा गांधीचा रस्ता अडवला आणि रस्ता बदलायला लावला. मोठं शौर्य होतं. तर नामदेव ढसाळाला तो कम्युनिस्ट शिक्का मारायचा असं राजा ढालेचा निर्णय, आणि त्यांनी घोषणा करून टाकली की आपण नामदेव ढसाळाला दलित पॅंथरमध्ये काढून टाकू. BC कांबळे जेव्हा लोकांमध्ये गेले तर लोकांनी BC कांबळेला घेराव घातला. आणि आता तुम्ही येताय का, आम्ही वरळीमध्ये इतके दिवस मार खात होतो तेव्हा तुम्ही कुठे गेला होता, तुम्ही लपून बसला होता. हजारो एकर जमिनी दलितांना परत मिळाल्या महारमध्ये. हे दलित पॅंथरचं कॉन्ट्रीब्युशन. पूर्ण एका दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मराठवाडा पेटला आणि जास्तीत जास्त दंगली मराठवाड्यात झाल्या. आणि तुम्हाला सांगतो, नेक्स्ट डेला सकाळी 10:30 वाजता पाषाणच्या DSP ऑफिस जवळ 500 कार्यकर्ते खिशामध्ये चाकू, सुरे, लाठ्या, काठ्या सायकलीला बांधून जाळून टाकू गाव आणि येऊ असं त्याच्या डोक्यात चाललं होतं. मी म्हटलं हा म्हणतोय जाळून टाका, पण मी मनात वेगळं की नाही, जाळून टाकलं तर 500 पोरं आतमध्ये बसतील. आणि पॅंथर ही काही नोकरी नव्हती, पॅंथर ही सेवा होती, एक आविर्भाव होता. तो आवेश, ते स्वाभिमान, ती लढाऊ वृत्ती ती आजही आहे, त्यावेळेला होती. माझं असं स्पष्ट मत आहे, पुणे दलित पॅंथरची खरी रणभूमी पुणे आहे. बाहेरचे लोक जर नेते होत आहेत तर बाबासाहेबांच्या घरातला नेता झाला तर काय, अशा अतिशय ब्रॉड माइंडेडली आम्ही विचार केला. आपण आज पुण्यात आहोत आणि पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जे आहे, बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायथ्याशीच बसलेलो आहोत. आणि या ऐतिहासिक स्थळावरून एका ऐतिहासिक विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि या ऐतिहासिक विषयावर बोलायला आपल्याकडे आहेत दलित पॅंथरच्या सुरुवातीची जी संस्थापक फळी आहे त्यातील कार्यकर्ते, आज विचारवंत, लेखक आणि ज्यांचा चळवळीचा एकूणच प्रवास जीवनदानी राहिलेला आहे, ते आमदार जयदेव गायकवाड आपल्यासोबत आहेत. सर जयदेव. पॅंथर हा शब्द नुसता उच्चारला की अंगात अशी सरसरी येते, म्हणजे त्या एका पिढीच्या. तर पॅंथरने जो आत्मविश्वास दिला महाराष्ट्राला किंवा देशाला, लढाऊबाना आत्मविश्वास देणारा तर आहेच, परंतु आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी वाद हाच या देशाचा कल्याणकारी विचार आहे हे ठासून सांगणारा. अशा चळवळीशी आपलं नातं जोडलं, ते नेमकं कसं आणि कसं? असं झालं 1972मध्ये. नुकताच 70मध्ये ग्रॅज्युएट झालो वाडिया कॉलेजमधून आणि लॉमध्ये ॲडमिशन घेतलं आणि एक विचार करत होतो की आता काहीतरी आपल्याला राजकीय भूमिका घ्यायची. लॉ झालं की पण त्याच दरम्यान अचानक महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या की आपल्याला कल्पना असेल की 72 हा साल हे स्वातंत्र्याचं 25वे वर्धापन वर्ष होतं. आणि त्या निमित्ताने साधनेने एक अंक काढला होता, विशेष अंक, स्वातंत्र्याचा 25वा वर्धापन दिन. आणि त्या अंकामध्ये अनिल अवचट यांनी एक कल्पना मांडली की आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना बोलायला लावायचं आणि त्यांना विचारायचं की नेमकी तुम्हाला काय म्हणायचं, काय दिलं स्वातंत्र्याने. तर त्याच्यामध्ये राजा ढालेने एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये त्याने त्या काळामध्ये नुकत्याच 4-2 महिन्यामध्ये
भारताच्या पार्लमेंटमध्ये एक चर्चा झाली होती की 25 वर्षात स्वातंत्र्याने दलितांना काय दिलं आणि इलिया पेरुमल कमिशन नेमलं होतं. त्याचा रिपोर्ट बाहेर आला होता आणि संपूर्ण हाहाकार झाला होता, कारण त्या रिपोर्ट इतका अस्वस्थ करणारा होता. कारण स्वातंत्र्य आल्यानंतर त्या 25 वर्षामध्ये दलितांच्या म्हणजे अस्पृश्यता संपलेली नाही, प्रचंड जातीय अत्याचार होत आहेत, महिलांवर बलात्कार, केवळ मागासवर्गीय असलेल्या महिलांवर बलात्कार होत आहेत, दलित तरुणांचे खून होत आहेत, कुणाची जीभ छाटली जाते, कुणाचे डोळे काढले जातात, अशा घटना घडल्या आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये घडल्या. बबरुवांचे डोळे काढले गेले होते विदर्भामध्ये. जळगावमध्ये 2 महिलांच्या धिंड काढली होती नग्न करून. आणि बावड्यामध्ये पुणे शहरापासून पुणे जिल्ह्यामधल्या इंदापूर तालुक्यात बहिष्कार पडला होता. आणि मग त्या पार्श्वभूमीवर राजाने जो लेख लिहिला तो प्रक्षोभक होता. त्याच्यामध्ये अशिष्ट भाषा वापरली होती. ते जेव्हा साधनेमध्ये आलं तर साधना ही साधन सूचित असलेली समाजवादी विचाराचं पत्र साने गुरुजींनी स्थापन केले. पण नेमकं तिथे इतकी बिभत्स भाषा वापरणारा लेख लिहिला, त्याच्याबद्दल राग आला इथल्या तथाकथित ब्राह्मण्यवादी किंवा पेशव्यांच्या हे करणारे तळी उचलणारे. तर अभावीपणे मोर्चा काढला आणि त्याचबरोबर मूर्खपणाने युवक काँग्रेसवाल्यांनी पण काढला. त्याच्यामध्ये झेंड्याबद्दल जी एक भाषा वापरलेली आहे, आज कसला तिरंगा झेंडा, आम्ही नाही उभे राहणार, आम्ही नाही त्याला सलाम करणार, हा काय अमुक अमुक करायचं आहे काय. तर त्याच्यामुळे तो मोर्चा आला आणि त्यांनी साधना जलाएंगे, राजा ढालेला अटक झाली पाहिजे अशी भाषा म्हणून दुसऱ्या दिवशी पेपरला आला. आणि मी नुकताच ग्रॅज्युएट होऊन विचार करत असताना मी म्हणाले, अरे राजा ढालेच आपला मित्र. आणि तोच लेख मी आणि नामदेव ढसाळने तो छापला होता 3-4 महिने अगोदर, तर मला माहीत होता. आणि मग मी विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि अक्षरशः कॉलेजमधले 5-50 मित्र आणि काही छोट्या छोट्या विद्यार्थी संघटना कोणी चालवत होते असे लोक, युवक क्रांती दल, नंतर प्रोग्रेसिव्ह स्टुडंट असोसिएशन, अशी पुण्यामध्ये दलितांची आंबेडकरवादी संघटना होती. त्या लोकांना मी आवाहन केलं आणि 150 लोकांचा मोर्चा काढायमध्ये शंकरराव खरात आले, काही समाजातले शरद मातेकर सारखे किंवा माझ्या जवळचे काही असे मित्र परिवार. आणि तो मोर्चा आम्ही साधनेहून हमारी साधना नाही जलेगी असं एक केला. तर गंमत अशी, हे सांगण्याचा उद्देश ते 72 सालामध्ये त्यानंतर त्याच वेळेला नामदेवने मुंबईमध्ये ह्या अत्याचाराचा आपण काठीला काठी लाटले म्हणून त्याला प्रतिकार करायचा म्हणून दलित पॅंथरची घोषणा केली. कसा नामदेव माझा सख्खा मावस भाऊ की भेटेल तो म्हटलं, अण्णा आता आपल्याला सुरू करायचं. मी जवळजवळ संस्थापक सदस्यच होतो आणि आम्ही मग पॅरलल म्हणजे पुण्यामध्ये आम्ही ऑर्गनायझेशन सुरू केलं. आणि पाहता पाहता नामदेवचं पण हे गाव असल्यामुळे माझ्याकडे आम्ही बरोबर शिकायला देखील होतो, सख्खा मावस भाऊ असताना. मग त्याला पुण्यात आवडायला लागलं, तो पुण्यात आला. मग आम्ही इथं अख्खं पुणे एक 2-3 महिन्यामध्ये ढवळून काढलं आणि आमच्याकडे 1500 कार्यकर्ते तयार झाले. म्हणजे त्यावेळची ती नामदेवची झंझावाती भाषणं, ती भाषा. आणि त्यांनी नुकताच दलित साहित्याचा तो एक कविता लिहायला लागला होता आणि नुकताच त्याचा गोलपिठा देखील प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे भाषेमध्ये प्रचंड असा जळजळीतपणा होतात. नामदेव या पार्श्वभूमीवर आग ओकणारी भाषणं करायला लागला आणि मग पाहता पाहता आम्ही पुण्यामध्ये दलित पॅंथरची स्थापना केली. नोव्हेंबरमध्ये दलित पॅंथरची स्थापना केली आणि जानेवारीमध्ये 73 साली शंकराचार्य महाराष्ट्रात येणार होता आणि पुण्यामध्ये त्यांची कुठल्या तरी साऊथ इंडियन लोकांनी त्यांच्या सत्काराने भाषणं ठेवली होती. हे आम्हाला कळलं. पण त्याच्याकडे लक्ष जाण्याचं कारण असं की शंकराचार्य तिकडे निपाणीमध्ये, सांगलीमध्ये त्यांनी भाषणं केली की सध्या देशामध्ये जाती व्यवस्थेबद्दल विरोधी लोक बोलतात, जातीची समाजाचे आम्हाला मान्य नाही म्हणतात, हिंदू धर्माला शिवाय शाप दिल्या जातात, तर हे काही बरोबर नाही. अशा प्रकारे जाती व्यवस्था ही निसर्गदत्त आहे, ती हजारो वर्षापासून आलेली आहे असं शंकराचार्य बोलल्यामुळे आमचं डोकं बिघडलं. नुकतेच दलित पॅंथर झालो होतो आम्ही. म्हटलं येऊ द्या पुण्यामध्ये. तर गंमत अशी झाली की ते पुण्यात आले आणि ते रास्तापेठेमध्ये एक मंदिर आहे, अय्यप्पा मंदिर म्हणून. त्या अय्यप्पा मंदिरामध्ये त्यांचा भाषणाचा कार्यक्रम होता. अक्षरशः आम्ही एक 40-50 लोकांनी निवडक नामदेवाने निवडले. मी आणि तो एका ठिकाणी जाऊन बसलो. नंतर आमचे 20-25 कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी बसले आणि तो कार्यक्रम सुरू झाला. तर तुम्हाला सांगतो की त्या शंकराचार्य आले, मग त्यांचे ते ढोल वाजायला लागले, त्यांना त्यांच्या चौऱ्या झाडत होते, मग त्यांचे पाय धुतले गेले आणि मग ते त्यांचं विधिव्रत पूजा केल्यानंतर ते भाषण करायला लागले. आणि भाषण करता करता व्हॉट इज हिंदू रिलिजन वगैरे हे सांगितलं. आणि बोलता बोलता हिंदू रिलिजन इज नथिंग बट कास्ट सिस्टीम असं बोलल्याबरोबर नामदेवने
खाडकन आपल्या पायातला बूट काढला आणि भिरकावला धाडकन, आणि तो शंकराचार्याच्या एका बाजूला लागला आणि अक्षरशः शंकराचार्य कोसळले. हे मी स्वतः त्याच्या शेजारी मी बसलो होतो आणि त्याला म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे लक्ष काढून मी असं बारीक आणि दुबळा असं दिसत होतो. पण हे झाल्याबरोबर हल्लकल्लोळ झाला संपूर्ण आणि संपूर्ण आरडाओरडा शंकराचार्यावर हल्ला. आणि मग पाहता पाहता आमचं अगोदरच ठरलं होतं, नामदेव म्हटलं की थांबायचं नाही, निघून जायचं. आणि अक्षरशः आम्ही अशा पद्धतीने निघून नामदेवावर कोणीतरी एकाने उपरण टाकून गळफास करण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या त्याच्या मागे असलेल्या एक चंद्रकांत रणदेव नावाचा कार्यकर्ता आणि चव्हाण चंद्रकांत या दोघांनी झडप मारून ज्या माणसाने त्याला पकडायचा प्रयत्न केला दोघांना फाईट दिल्याने नामदेवला मोकळा केला. नामदेव सुसाट वेगाने निघून गेला. मी दुसऱ्या त्यावेळेला गंमत झाली की आम्ही जेव्हा बसलो होतो त्यावेळेला पोलीस लोक उभे होते, LIBचे लोक होते आणि ते आमच्याकडे पाहत होते. आम्ही तुम्हाला पाहिलेलं. पण अशा प्रकारचा अतिशय रोमांचित करणारा प्रसंग पहिला आमच्या दलित पॅन्थरचा पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये शंकराचार्याला जोडे असं झाला. दलित पॅन्थर म्हटलं की राजा ढाले आणि नामदेव ढसा ही जोडी सर्वप्रथम येते नेतृत्वास्थानी. राजा ढाले हे म्हणजे त्या काळात MA झालेले होते, उच्च शिक्षित होते आणि नामदेव ढसाळ एक प्रखर कवी होते. पण या दोघांची सुरुवातीला भेट कुठे कशी किंवा त्यांचं एकत्र येणं कसं झालं नाही? मला असं वाटतं ते दोघे पण मुंबईला राहत होते. ढाले हे MA वगैरे करत असताना जवी पवार त्यांचा मला वाटतं क्लासमेट होता, हे आम्हाला नंतर कळलं. आणि जवीच्या या पुस्तकात पण आहे. आणि नामदेव हा कवी म्हणून ज्यावेळेला त्या काळामध्ये बघा 1972 नामदेवचा गोलपिठा, त्यावेळेला नामदेव अवघा 20-21 वर्षाचा होता. आणि नामदेव साधारणतः 72 म्हणजे तो 69-70च्या दरम्यान तो कविता लिहायला सुरुवात. एकदा मुंबईला मी गेलो असताना नामदेवने मला दाखवलं की मी अस्मिता दर्शमध्ये कविता येतात. मग नंतर आता गोलपिठाचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्या बऱ्याचशा कविता सर्वत्र प्रसिद्ध झाल्यामुळे तो एक दलित साहित्याची चळवळ नुकतीच सुरू झाली होती. कारण त्याच काळामध्ये दलित साहित्य म्हणजे दया पवार, तुमचे दया पवारपेक्षाही सिनियर बाबूराव बागुल होते, प्रल्हाद चेंदवनकर होते. मग त्याच काळामध्ये राजा ढाले देखील जवळजवळ बाबूरावच्याच वयाचा असेल की परंतु सिनियर कार्यकर्ता. तो बौद्ध साहित्याकडे जास्त त्याचं आकर्षण होतं. बाबासाहेबांचं जे मुखपत्र होतं प्रबुद्ध, त्या मुखपत्रामध्ये राजा ढालेचे लेख वगैरे आहेत. राजा ढालेची नामदेवची दरम्यान नामदेव असा जबरदस्त सुसाट वेगाने आलेला पुढे आलेला कवी. तर गंमत झाली की एक गोष्ट निश्चित मला माहिती आहे की नामदेवचं तुमचं गोलपिठात त्याचं प्रकाशनासाठी दुर्गा भागवतला बोलवलं होतं आणि एक वक्ता राजा ढाले पण होता, हे कळलं. तर राजा ढाले नामदेव ढसाळ आता दोघं दलित साहित्यिक असल्यामुळे नामदेवला सपोर्ट करण्याची भूमिका राजाची निश्चितच होती. पण नामदेवच्या ज्या कविता ह्या एकदम वेगळं वळण देणाऱ्या, मराठी साहित्यामध्ये अतिशय क्रांतिकारक नवीन पर्व सुरू झालं नामदेवच्या कवितेने की अतिशय बिभत्स पण समाजातल्या बोली भाषेमध्ये बोलणारी त्याची कविता. कोणाची भाडबिरच ठेवत नव्हते, संपूर्ण चौकट मोडून टाकली होती मराठी भाषेची सुसंस्कृतपणाची. त्या कवितेवर दुर्गा भागवत बोलत असताना त्या काहीतरी बोलल्या की खरं म्हणजे वेश्याला देखील प्रतिष्ठा पाहिजे असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट केलं. कारण वेश्या देखील एक समाजाची गरज असते वगैरे असं. त्यावेळेला राजाला प्रचंड राग आला आणि त्याने तिथे त्या नामदेवच्या त्या प्रकाशनाच्या याच्यामध्ये बोलताना त्याने दुर्गा भागवतवर प्रखर टीका केली. आपल्याला कल्पना आहे की दुर्गा भागवत तशा उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी असल्यामुळे मग राजाने त्यांना एकदम पॉइंटेड तो प्रश्न विचारला की तुम्हाला जर वाटतंय की ह्या दलित कोण आहेत ह्या वेश्या, ह्या नामदेवने चित्रित केलेल्या ह्या वेश्या सगळ्या दलित आहे, ह्या गावगाड्याच्या बाहेरच्या आहेत, वेशीच्या बाहेरच्या आहेत आणि इथे गोलपीठामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्या जीवनावर इतकं क्रांतिकारक लिहिणाऱ्या कविता तुम्ही त्यांना म्हणतात प्रतिष्ठा दिली पाहिजे, मग तुम्ही का नाही वेश्या व्यवसाय करत, अशा प्रकारचा तो प्रश्न विचारल्यामुळे त्याची खळबळ संपूर्ण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र आणि समाजामध्ये चर्चा की राजा ढालेने दुर्गा भागवताना तुम्ही का नाही वेश्या व्यवसाय करत. म्हणजे त्यातून नामदेवची आणि राजाची मैत्री ती साहित्यिक पार्श्वभूमीवर होती. सर, कुठल्याही चळवळीत म्हणजे एकापेक्षा अधिक जण आले की तिची स्थापना होते. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ हे एकत्र आले, त्या अनुषंगानं तुमची सगळी पहिली पडी एकत्र आली. पण पॅन्थरचा उदय मुंबईत झाला. मुंबईत काम करताना म्हणजे असं म्हटलं जातं की पॅन्थर खरी जगले ते 4 वर्ष.
तर असं का म्हटलं जातं? नाही, बरोबर आहे तुम्ही जे म्हणतात की एकीकडे पॅन्थर सुरू झाली आणि पॅन्थरची हे एक उत्स्फूर्त चळवळ आली, एक तिला नैसर्गिक असा एक गती होती. कारण लोकांच्या मनामध्ये जे होतं ते पॅन्थरने म्हणजे नामदेवने म्हणा किंवा पुढे राजा ढाले त्याला मिळाला तर की आता अन्याय अत्याचाराच्या विरोधी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून प्रतिकार केला पाहिजे. आणि त्याचा आवेश जो होता तो आंबेडकरवादी होता आणि म्हणजे वैचारिक होता. म्हणजे काठीला काठी जसं आहे तसं म्हणजे कुणी वाद करत असेल तर प्रतिवाद आंबेडकरी विचारातून करायचा अशी ती भूमिका असल्यामुळे ती चळवळ एवढी सर्वसमावेशक झाली की संपूर्ण समाजाने ती डोक्यावर घेतली. आणि मग त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळते की त्या चळवळीला फार मोठी गती होती, उत्स्फूर्तता होती आणि त्याच्यामध्ये कळत नकळतमध्ये आंबेडकरवादाचे एक खूप अशा शेड्स होत्या आणि एक क्रांतिकारक असं एक त्याला अंग होतं. ही जी चळवळ आहे म्हणजे पॅन्थर ही चळवळ, तर पॅन्थरने एक महाराष्ट्रात एक झंझावात आणला. हा जो झंझावात आहे म्हणजे हा नेमका कसा निर्माण झाला काय? आता तुम्हाला जे सांगितलं की एलिया पिलिमन कमिशनने सांगितलं की संपूर्ण देशभर दलितांच्यावर अत्याचार होता आणि जातीवाद इथे प्रचंड आहे आणि जाती व्यवस्था अतिशय जखडपणे इथे हिंदू जाती व्यवस्था रुजलेली आहे आणि दलित अस्पृश्यांच्या जीवनामध्ये कुठलेही फार मोठे बदल स्वातंत्र्यानंतर झालेले आहेत. तर त्याचा एक जो राग आहे सर्वदूर सर्व समाजामध्ये गेला. विशेषतः आंबेडकरी चळवळीमध्ये याचा खूप गंभीरपणे कारण एक पिढी शिकून तयार झालेली होती आणि ती विचार करायला लागली होती. अरे मग तिला राज्यघटना माहीत होती, तिनं नंतर राज्यघटनेत आपल्या अधिकारांची जाणीव होती आणि मग या अन्यायाच्या विरुद्ध आपण उठलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये सर्वदूर अस्वस्थ झालेले तरुण उत्स्फूर्तपणे यायला लागले. आणि हे येत असताना केवळ समाजावर अत्याचार होणार नाहीत या पुढच्या काळामध्ये अशीच एक भूमिका होती आणि ती भूमिका कुठली राजकीय नव्हती, ती केवळ सामाजिक अन्यायाच्या विरोधी ती भूमिका होती. त्यामुळे तिला एक उत्स्फूर्तता होती की पाहता पाहता संपूर्ण ती महाराष्ट्रभर पसरली. मी त्या काळामध्ये पाहत होतो, आम्ही सगळीकडे फिरत होतो. मुंबईला गेलो तर मुंबईच्या झोपडपट्ट्यातून पोरं दलित पॅन्थर जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद करत मग ती वरळी असेल किंवा अजून कुठे सांताक्रूजची झोपडपट्टी असेल किंवा तुमच्या घाटकोपरची असेल तर ते सगळे लोकलनी घोषणा देत याच्याने जिथे नामदेव राजा किंवा पॅन्थरच्या प्रमुख पुढे त्याला भाई संगारे मिळाला, अजून त्याला जोड मिळाली, एक कामगार नेता आला, अविनाश मातेकर निघाला, एक वैचारिक भूमिका आली, अजून काय जवी पवार वगैरे हे सगळे बोलायला लागले. त्यामध्ये दया पवार सारखे अधूनमधून हजेरी लावायचे, अर्जुन डांगळे सारखे लोक होते. तिच्यामध्ये वैचारिकता आणि प्रगल्भता आल्यामुळे त्यांच्या संवादामध्ये एक ताकद आली आणि ती प्रत्युत्तर द्यायला लागली. हिंदू जखड जातीवादी व्यवस्थेच्या विरोधी ती भाष्य करायला लागली आणि त्यामुळे त्या चळवळीला एकदम ताकद आली. सर्वसामान्य कष्टकरी मुंबईतला फुटपाथवर झोपणारा आणि काहीतरी काबाड कष्ट करून जगणारा आणि गावाला पैसे पाठवणारा कामगार देखील त्याला पण हुरूप आला आणि म्हटलं का रे चळवळ देखील करूया. तो झोपडपट्टीत राहताना चळवळही करत होता आणि स्वतःचा पोट जगवण्याचा प्रयत्न करत होता. राजा ढाले, नामदेव ढसाळ आणि एकूणच पॅन्थरची सगळी पहिली फळी जी आहे म्हणजे मुंबईतल्या वस्त्यांमध्ये यांना जे समर्थन मिळालं, यांच्या मागे जी जनता उभी राहिली. म्हणजे पॅन्थरच्या स्थापनेआधी यांनी मुंबईच्या सगळ्या वस्त्या पिंजून काढल्या होत्या, संघटन केलं होतं की नेमकं काय झालं? पॅन्थर सापच आहे. म्हणजे जशी नामदेवने घोषणा केली, आता त्याचा त्या इतिहासात मी जात नाही, काही त्याच्याबद्दल काही लोक वाद प्रतिवाद करतात. पॅन्थर कुणी स्थापली त्याच्यावर खरं म्हणजे तो मला इतिहास एवढा महत्त्वाचा वाटत नाही. पॅन्थर झाली आणि तिने चळवळ केली याला फार महत्त्व आहे. आणि मग ज्यावेळेला झोपडपट्ट्यामध्ये ज्यावेळेला कळलं की आपली एक दलित पॅन्थर आहे ना, आपण खेड्यापाड्यातले अन्याय दूर करायचे, आपल्या शहरातले देखील अन्याय, प्रत्येक शहरामध्ये अशा प्रकारे ॲट अ टाइम फक्त मुंबईतच नाही झाली. ज्यावेळेला मुंबईमध्ये चळवळ त्यावेळेला पुण्यामध्ये पण चालू होती ना. म्हणजे मुंबईमध्ये जर 1000 पॅन्थर, आमच्या पुण्यामध्ये 5000 पॅन्थर तयार झाले. म्हणजे अशा प्रकारे पुण्यामध्ये जशी होती औरंगाबादमध्ये पण सुरू आली, तशी ती नाशिकमध्ये पण सुरू आली. कारण मी नाशिकच्या पॅन्थरच्या कार्यक्रमाला गेलो आहे, मी औरंगाबादला गेलो आहे, त्या काळात मी मुंबईला अनेक वेळा गेलो आहे, पुढे नगरला गेलो आहे किंवा अजून सोलापूरला गेलेलो आहे. तर त्या काळामध्ये तिची उत्स्फूर्तता होती आणि सर्वत्र लोकांना म्हणजे त्या काळातल्या दलित वस्त्यातून राहणाऱ्या झोपडपट्ट्यात राहणाऱ्या तरुणांना असं वाटायचं की आपली एक क्रांतिकारक चळवळ आपण ती म्हणून तर ढाले आले पाहिजे, ढसाळ आले पाहिजे असं सगळं होतं. पण तुम्ही म्हणालात की फक्त त्याला 4 वर्ष, मी तर म्हणतो 2च वर्ष होतं. ही 72मध्ये सुरू झालेली चळवळ ही उत्स्फूर्त होती, परंतु त्याच्यामध्ये राजकारण नव्हतं. पण नेमकं 74मध्ये असं झालं की मुंबईमध्ये वरळीमध्ये एक पोटनिवडणूक होती आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते. अगोदर तिथे भंडारे साहेब होते,
लोकसेवा निवडून गेले होते, पण भंडारे साहेबांना इंदिरा गांधींनी गव्हर्नर बनवलं होतं कुठे तुमचं. त्यांनी राजीनामा देऊन त्याच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसवाल्यांना वाटलं की आता रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पाठिंबा होता, इतरही काही पक्षांचे पाठिंबे होते. कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार डांगेंची मुलगी त्या ठिकाणी उभी होती आणि कम्युनिस्ट पक्षाचा एक उमेदवार होता आणि काँग्रेसचा उमेदवार होता. तर काँग्रेसचं वाटलं तर आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे, कारण पूर्वीचा आपला निवडून आला पाहिजे. पण दलित पॅन्थरची आपल्याला पाठिंबा मिळाला पाहिजे, इथे दलित पॅन्थरचा घात झाला. त्याच्या काँग्रेसने जे सुरू केलं की आले आणि त्यांनी मग एक दिवस राजा ढालेला घेऊन गेले, जवी पवार गेला आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्याचं वृत्त नामदेवला कळलं, नामदेव अस्वस्थ झाला आणि मग बाकीच्या लोकांना पण राग आला की अरे तुम्ही बाकीच्यांना विश्वासात घेऊन का नाही तुम्ही चर्चेला गेलात. पण नाही ते आपल्यावर फार खटले आहेत, ते खटले काढले गेले पाहिजे. जवी पवारने असं काहीतरी भाषा हो, जवी पवार पत्रकं काढायचं, काहीतरी सरचिटणीस होता. तर त्या प्रोसेसमध्ये ह्या लोकांचे मतभेद झाले, एकमेकावर संशय पण व्यक्त करण्यात आला की तुम्ही चर्चा कुठल्या बेसिसवर केली, खटले काढणे ठीक आहे, अजून काय तू ऑफिसेस काढू, तुम्हाला ऑफिस काढून देऊ म्हटले. तर मग अशा म्हणजे देवाणघेण्याच्या बद्दल संशय व्यक्त केला. आणि मग त्या काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये दलित पॅन्थरमध्ये एक स्पर्धा पण चालू होती, नेतृत्व स्पर्धा. आणि मग त्या एकमेकाचं शोध घेत होते, नेतृत्व स्पर्धेमध्ये डाऊन करण्याचा प्रयत्न होता. आणि मग असं झालं की राजा ढालेने काँग्रेसशी चर्चाच का केली अशा पण नामदेव ढसाळ किंवा या बाकीच्या लोकांनी लावून धरल्यामुळे मग त्यांनी त्यांचा निर्णय बदलला की काँग्रेसला आता पाठिंबा नाही, आपण बहिष्कारच टाकू. आणि मग तिथं बहिष्काराची सभा वरळीमध्ये घेतली जानेवारी महिन्याच्या काय त्या 74मध्ये 5 जानेवारी. आणि त्या बहिष्कार सभेला असा एक बॅकग्राऊंड होतं आणि त्या सभेमध्ये नामदेव ढसाळ आले, अविनाश महातेकर लोक बोलले आणि उठून खाली गेले आणि जवी पवार आणि राजा ढाले बोलल्यानंतर दगडफेक झाली. तर त्याची कारणं लोक असं म्हणतात की अगोदर काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आणि मग तुम्ही बदलला काय, म्हणून काँग्रेसवाल्यांनी काहीतरी गोंधळ केला, पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी हल्ला केला ते. आणि काही लोक म्हणतात की राजा ढाले 1-2 वर्ष तिथे हिंदू देवदेवतांच्यावर टीका करत होते, म्हणून शिवसेनेने तिथे बोर्ड लावला होता की आमच्या खबरदार, हिंदूंच्या वर काय टीका केली तर आम्ही तुम्हाला तुमचा समाचार घेतला. त्यामुळे टेन्शन होतं आणि त्याच्यामध्ये ती नेमकी राजा ढाले उठला आणि काही बोलायला लागला, त्याबरोबर दगडफेक झाली, धुमचक्री झाली. पोलिसांनी आटले सगळ्या कार्यकर्त्यांना, राजा ढाले सकट जमलेल्या लोकांवर हल्ला झाला, पोलिसांनी बेछूट जवळजवळ 200 माणसं त्याच्यामध्ये जखमी झाले. नामदेव ढसाळ वगैरे अगोदरच पळून गेले होते. तर मी हे का सांगतोय की तिथून पुढे ठिणगी पडली आणि दलित पॅन्थरमध्ये एक प्रकारे एक विघटन सुरू झालं. जी 2 वर्षाची जी दलित पॅन्थर म्हणजे जी खरी लढाऊ दलित पॅन्थर एकत्रित, तर या दलित पॅन्थरने केलेलं असं कोणतं आंदोलन आहे खरं म्हणजे आजही तुम्हाला? आता मुंबईमध्ये मला काही विषय दिसत नाही, पण आम्ही पुण्यामध्ये, पुणा ही माझं असं स्पष्ट मत आहे, पुणे दलित पॅन्थरची खरी रणभूमी पुणे आहे. म्हणजे तुम्हाला मी एक इन्सिडेंट शंकराचार्य दुसरा एक सांगतो तुम्हाला. 74मध्ये म्हणजे वरळीची दंगल झाल्याच्या दरम्यानच्या काळामध्ये काही महिन्यांच्या अंतराने पुण्यामध्ये इंदिरा गांधी पुणे विद्यापीठात येणार होत्या. आणि पुणे विद्यापीठामध्ये येणार हे कळल्यानंतर आम्ही असं ठरवलं, कारण दरम्यानच्या काळात तिकडे वाद सुरू होता राजा ढाले आणि याचा. तर राजा जरा दूर दूर गेला होता, तर नामदेव इकडे कॉन्सन्ट्रेशन दिल्यामुळे मग आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि आपण मग पॅन्थरला तर एक क्रांतिकारक आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन काम सुरू केल्यानंतर इंदिरा गांधी जर पुण्यात असेल तर आपण अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठू. महाराष्ट्रात होणाऱ्या अन्याय अत्याचार वेशीवर घालण्यासाठी इंदिरा गांधीची गाडी आम्ही अडवणार अशा प्रकारचं पत्रक नामदेव आम्ही सगळ्यांनी काढलं. काढल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी, म्हणजे त्यावेळेला वसंतदादा अध्यक्ष होते महाराष्ट्राचे काँग्रेसचे, त्यांनी आव्हान जाहीर पत्रकातूनच केलं की दलित पॅन्थरने अशा प्रकारे इंदिरा गांधीची सभा किंवा रस्ता अडवू नये, अन्यथा आम्ही पण गप्प बसणार नाही, अशी धमकीची भाषा दिली. त्यामुळे ती भाषा त्यांना शोभत नव्हती, चुकीची होती. परंतु मग त्याच्यावर परत नामदेव ढसाळनी काढलं की नाही आम्ही काढणारच, आमच्यावर एवढे बावडा झालं, लोकांचे डोळे काढले, कोणाचे अत्याचार, तुम्ही काँग्रेसवाले काय करत होता, आम्ही इंदिरा गांधींना ते त्यांच्या वेशीवर टांगणार. परत वसंतराव पाटलांनी पत्र काढलं की तुम्ही जर अशा प्रकारे इंदिरा गांधीच्या रस्त्यामध्ये अडचण तर आमचे पण बांबू पोकळले आहेत, आम्ही बांबू. मग नामदेव ढसाळनी त्याच्यावर दुसरं एक पत्र काढलं की
तुमचे बांबू पोकळ नसतील पण आम्ही पण मग चाकू सुऱ्या आणि शीख काठ्या घेऊन येणार. दिस इज हॅपन व्हॉट इज हॅपन. म्हणजे मी त्याचा साक्षीदार, कारण नामदेवन मी बसूनच सगळ्या गोष्टी करायचो आणि आमच्या सहवासातच या घेऊ. असं हे झाल्यानंतर आम्ही काय केलं, मग दरम्यान बाबा आढाव होते, बाबा आढावची हमाल पंचायत होती, त्यांनी पण घोषणा केली आम्ही पण अन्यायाच्या विरोधी आवाज होता. तिकडे एक शांताराम दिवेकर नावाचा पुण्याचा महापौर होता, तो अपक्ष याच्यातून निवडून आले, तर त्याचा पण काँग्रेसला विरोध असायचा. मग काँग्रेसच्या विरोधी आपण केलं पाहिजे, तो पण आम्हाला जॉईन झालं आणि आमचं आंदोलन एकदम व्यापक झालं. आणि नामदेव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 4-5 जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर, असा सोलापूर, नगर, औरंगाबादपर्यंत दौरा करून आला. 10,000 पॅन्थर आम्ही ज्या दिवशी इंदिरा गांधी येणार, सिमला चौक म्हणून येते, सिमला ऑफिस चौक शिवाजीनगरला, तिथे त्या संपूर्ण रस्त्यावर 1-2 किलोमीटरच्या रस्त्यावर 5-10 हजार पॅन्थर आले. आणि तुम्हाला सांगतो, पाहता सगळ्या कमानी लावल्या होत्या, रंगीबेरंगी बोर्ड होते. पण जेव्हा पॅन्थर आले 10ची सुमारे, साधारणतः 11च्या वाजता येणार होते इंदिरा गांधी, तर आम्ही 10लाच तिथे गेलो. आदल्या दिवशी आम्ही, पोलीस आमचा प्रचंड पिच्छा करत होते, आम्ही त्यांना चुकवलं कुठेतरी, जिथे आमच्या घरामध्ये आम्ही राहिलो नाही, कारण घरी येऊन पोलीस उचलून नेणार म्हणून आम्ही अशा गुप्त ठिकाणी जाऊन राहिलो. आणि सकाळी 10 वाजता सिमला ऑफिसमध्ये आल्यानंतर हा आलो, मी आलो असं करत कार्यकर्ते भेटत होते आम्हाला नामदेवला. आणि त्या प्रोसेसमध्ये आता इंदिरा गांधी येणार, तर एक इथे DCP होते उबाळे नावाचे, आणि कमिशनरने त्यांना सांगितलं होतं की आंबेडकरवादी लोक येते ते तुमचं ऐकतील, कारण तुम्ही आंबेडकरवादी. तर तो नामदेवच्या अक्षरशः हात जोडत होता, पाया पडता, नामदेव असं नका करू. नामदेव तरुणाबाण 25 ते 27-28 वर्षाचा असेल, पण तो म्हणा नाही, अरे आम्ही कधी, आता आम्ही लढणार, तुम्ही आमचा घात केला आहे, आम्ही आता कोण ही काँग्रेस, आणि त्या वसंतदादाने असं केलं तर आम्ही आता इंदिरा गांधीला नाहीच जाऊ देणार, काय होईल ते तुम्ही काय कराल, गोळीबार करून मारून टाका नाम, अशा प्रकारची भाषा होणार. शेवटी तो म्हणजे 5, 10, 15, अर्धा तास त्यांनी प्रयत्न केले. नामदेव काय ऐकत नव्हता. मी नामदेवच्या बरोबर, आमचे सगळा जो मुख्य जो कार्यकर्त्यांचा एक होता संघटन, ते तिथे नामदेव बरोबर होतं. आणि मग पाहता नामदेव हे काय बघता की लगेच कोणी तोरणं ओढायला लागले, कोणते कमानी जाळायला लागले, असं ते वातावरण. तर मग तो उबाळे फार हुशार ऑफिसर होता, तो तिथून जो पळत सुटला. तुम्ही काय सिमला ऑफिस ते पलीकडे एक संचेती हॉस्पिटल आहे, एक साधारणतः 1-1.5 फरलांग आहे, तो पळत संचेती, आणि तिथून पळत अजून 1.5 फरलांग पळत इंजिनिअरिंग कॉलेजकडे आला. आणि बरोबर 5 मिनिटांनी इंदिरा गांधीची तफा लवाजमा येत असताना त्यांनी हाताने सांगितले तुम्ही दुसऱ्या बाजूने जावा. आणि मग ती इंदिरा गांधींचा काय त्याला म्हणतात, पूर्ण त्यांचा लवाजमा पलीकडे रेंजिलकडे दुसऱ्या रस्त्याने गेला. सांगायचा अर्थ असा आहे की दलित पॅन्थरनी त्यावेळेला इंदिरा गांधीचा रस्ता अडवला आणि रस्ता बदलायला लावला. मोठं शौर्य होतं. पॅन्थरच्या चळवळीच्या 2 घटना आहेत, म्हणजे शंकराचार्य प्रकरण आणि पंतप्रधान, देशाच्या पंतप्रधानाने रस्ता बदलवला. ह्या इतिहासातल्या मोठ्या गोष्टी आहेत. पुणे हे खरं म्हणजे मोठा आंदोलनाचं एक माहेर घर. बरोबर. आणि मगाशी आपण जो उल्लेख केला, 5 जानेवारीला वर्णीची सभा झाली, आणि 5 ते 10 जानेवारीला शहीद भागवत जाधव हे शहीद ते झाले त्या मोर्चातूनच. म्हणजे त्या काळात ते 5-6 दिवस ते आंदोलन चालत राहिलं आणि ते घडलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे नामदेव ढसाळ, राजा ठाले, अविनाश महातेकर, अर्जुन डांगरे, जमीन पवार, तुम्ही, लतीफ खाटीक, ही सगळी मंडळी म्हणजे पहिल्या करेक्ट. पण या पहिल्या फळीच्या मंडळीमध्ये नेमक्या मतभेदाची सुरुवात म्हणजे काँग्रेसच्या निवडणुकीत, पण ती वाढली कशी, नेमकी समजोता कसा झाला? त्याला अशी एक रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट ज्याला म्हणतो की काही घटना एकमेकाचे गैरसमज वाढवण्यात आणि ते मोठे करण्यात हेतुपुरस्सर प्रयत्न झाले. त्यामध्ये त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं की एकीकडे त्या वरळीच्या याच्यामध्ये निवडणुकीत डांगेंची मुलगी होती. त्यावेळेला कम्युनिस्ट पार्टीचे लोक हे नामदेवच्या मागे पळत होते सारखे की नाही काही झालं रोजाला मदत केली पाहिजे आणि काँग्रेसला पाठिंबा द्या. म्हणजे हे एक फॅक्ट होती. कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांना वाटत होतं की बहिष्कार पडावा, बहिष्कार पडला म्हणजे ही दलितांची मतं काँग्रेसला जाणार नाही, आणि जर बहिष्कार नाही पडलं तर मतं काँग्रेसला जातील, म्हणून ते सारखे नामदेवकडे प्रयत्न करत होते. काँग्रेसला उघड पाठिंबा देता येत नाही, कारण नामदेवने त्यांच्यावर आरोप केले की तुम्ही काही देणे घेण्याचे व्यवहार करू नका, नाही तर मग मी
गप्प बसणार नाही. मग त्यांनी बहिष्काराची भूमिका आली आणि त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे रोजा देशपांडे निवडून आले. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये मग असं घडत गेलं की नामदेवच्या मागं कम्युनिस्टांच्या पलीकडे इव्हन नक्षलवादी लोक देखील लागले. म्हणजे सुनील दिघेसारखा माणूस पण मागे लागला. आणि त्याच अशा म्हणजे इतक्या वेगाने काही घटना घडत गेल्या की नामदेव, मग ते सुनील दिघे, मी यामध्ये कुणी एकाला मी दोषी धरत नाही, पण ह्या घटना घडलेल्या आहेत. त्याला नामदेव जेवढा दोषी तेवढाच राजा ढाले देखील दोषी आहे, हे आज माझं स्पष्ट आहे. म्हणून मी असं म्हटलं, दलित पॅंथरमध्ये राजकीय जेव्हा सुरू झालं, राजकारण सुरू झालं, त्यामुळे ह्या गोष्टी अपरिहार्य झाल्या. म्हणजे एक राजकीय कार्यकर्ते राजकीय पक्षाचा उपयोग करायला लागले. म्हणजे कम्युनिस्ट पार्टी आपल्याकडे ओढायला लागली, इकडे काँग्रेस इकडे ओढायला लागली. हे राजकारणापासून दलित पॅंथरने स्वतःला दूर ठेवण्याची गरज होती. आता याचं माझं ऑब्झर्वेशन आहे. पण त्यावेळेला असं मग नामदेवने जाहीरनामा लिहिला, तर तो जाहीरनामा अति डावा, त्याची भाषा परिभाषा अशी होती की आम्हाला क्रांतीच करायची आहे, आम्ही रिपब्लिक पक्षाचा आमचा काही संबंधच नाही, अशा प्रकारे भाषा नामदेवने. मग नामदेववर हेतू की हा कम्युनिस्टांच्या आहारी गेला, अशा राजा ढालेचा ग्रुप तयार झाला. त्याच दरम्यान कम्युनिस्ट पार्टीच्या एका सभेमध्ये अनेक युवकांची, डाव्या विचारांची एक मोर्चा झाला होता. आणि त्या मोर्चामध्ये नामदेवने जे भाषण केलं की ते आम्हाला, म्हणजे पुण्यामध्ये आमचं विजय जाधव आहे, मी स्वतः LDC, आम्हाला आवडलं नव्हतं की नामदेव जाऊन तिथे जाऊन भाषण केलं की मी हाडाचा कम्युनिस्ट आहे. आता ही भाषा बोलल्यामुळे आयतं राजा ढाले आणि त्या ग्रुपला एक कोलीत मिळालं की नामदेव बघा हा म्हणतो हा कम्युनिस्टच आहे. आणि मग त्या ग्रुपनी काय सुरू केलं, मग तिथून पुढे एक निर्णय झाला, तो राजा ढाले ग्रुपचा निर्णय झाला की नामदेवला आता बाहेर काढायचं. आणि नामदेव हा कम्युनिस्टच आहे आणि कम्युनिस्टच्या आहारी आहे, हे वास्तव आहे. म्हणजे त्या ज्या काही घटना घडत होत्या त्याच्यामध्ये मी ते पाहिलं. तेव्हा त्यावेळेस सगळे आम्ही तरुण होतो, तेव्हा कोणाला सांगण्याचं आणि विश्वासात घेण्याची परिस्थितीच नव्हती. जो तो शेवटी एक विशिष्ट भाषा बोलत होता, तेव्हा राजा ढालेंनी देखील केलेला रोल काय एवढा योग्य नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ नामदेव राजा एकत्र बसून आपण का बाबा ही दलित पॅंथर काढली, आपण काय करायला पाहिजे, याच्याशी त्यांनी एकमेकाशी समजूत घालून कन्व्हिन्स करायला पाहिजे. आणि आपण काय दुसरे एवढ्या आहारी जायचं, आपण ठरवूया सर्व मिळून, ते ठरेल. परंतु इतक्या वेगाने त्या घटना घडत होत्या की इकडे नामदेवने त्या इंदिरा गांधीचे रस्ता अडवले, मग त्याला प्रसिद्धी मिळाली, तर मग आता त्याला डाऊन करायचं काय, तर नामदेव ढसाळाला कम्युनिस्ट म्हणून शिक्का मारायचा, असं राजा ढालेचा निर्णय. आणि त्यांनी घोषणा करून टाकली की आपण नामदेव ढसाळाला दलित पॅंथरमध्ये काढून टाकू. आणि त्याच्यासाठी त्यांनी पहिलं एक अधिवेशन नागपूरमध्ये घेतलं. आणि त्या अधिवेशनामध्ये नामदेव ढसाळ हा कम्युनिस्ट आहे, याची हकालपट्टी असा तो निर्णय केल्यामुळे आम्ही विचार करत होतो की अरे तुम्ही अशा प्रकारे अधिवेशन घेतल्यानंतर आमच्या पुढच्या काळात दलित पॅंथरची भूमिका काय असेल, काय असली पाहिजे, आपण केलेलं काय काम केलं आहे, कोणतं चांगलं काम केलं आहे, याचा तुम्ही एक अहवाल तयार करा. आणि ते बोला तुम्ही अधिवेशन घेता आणि फक्त नामदेव ढसाळ काढण्यासाठी, तर इतकं संकुचितपणाचं झालं, तर ते आमच्यासारख्याला पटत नव्हतं. आणि मग राजा ढाले जर नामदेव ढसाळा काढून टाकतो, मग आम्ही नामदेव ढसाळच्या बाजूने उभे राहिलो. असं म्हणजे असा जो आरोप होतो की पॅंथर फोडण्यामध्ये कम्युनिस्ट चळवळ, समाजवादी चळवळ यांचा एक सुप्त सहभाग राहिला, असा आरोप होतो की, आणि काँग्रेसचाही. पण याबरोबर असाही एक दुसरा आरोप असा होतो की पॅंथरच्या उदयामुळे रिपब्लिकन चळवळ देखील अडचणीत आली होती, किंवा तो पक्ष अडचणीत आला होता. तर त्यांनी काही पॅंथर फोडीसाठी प्रयत्न केले का, याच्यात काही वास्तव आहे? आपल्याला घटना माहिती आहे, त्या काळामध्ये ज्या वेळेला पॅंथर एकत्र आली, वरळीच्या ती दंगल झाली, दंगलीमध्ये लोकांनी बहिष्कार टाकला, तो 100% यशस्वी झाला. म्हणजे लोकांनी शेवटी कोणाचं ऐकलं, पॅंथरचं ऐकलं, किंवा पॅंथरने बहिष्कार टाकला, लोकांनी. त्याबरोबर मुंबईमधले किंवा महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन पक्षाचे पुढारी अस्वस्थ झाले. मला एक बातमी आजही आठवते की BC कांबळे जेव्हा लोकांमध्ये गेले तर लोकांनी BC कांबळेला घेराव घातला, आणि आता तुम्ही येत आहे का, आम्ही वरळीमध्ये इतके दिवस मार खात होतो तेव्हा तुम्ही कुठे गेला होता, तुम्ही लपून बसला होता. पोरं त्यांना जाब विचारायला लागले, बाहेर फिरू द्यायला नाही. आणि दलित सगळ्या रिपब्लिकन पुढाऱ्यांना जाब विचारायला लागले, गवई असतील किंवा त्यावेळेला खोब्रागडे असतील किंवा ह्या सर्व लोकांना, की तुम्ही वरळीच्या दंगलीच्या वेळी कुठे गेला होता. त्यावेळी भागत जाधव गेला होता, ते मोर्चे मोठे निघाले होते, मुंबईमध्ये हाहाकार झाला होता, अशा वेळेला हे नव्हते. तर मग त्यांनी काय केलं, चला आपण नकळतपणे इतक्या फटकनपणे ते एकत्र आले की त्यांनी ऐक्य जाहीर करून टाकलं. मला तो महिना आठवत नाही, पण मला वाटतं त्याच जानेवारी महिन्यातच शिवाजी पार्कला रिपब्लिकन पक्षाने ऐक्य केलं म्हटल्यावर अख्ख्या महाराष्ट्रातले रिपब्लिक पक्ष एकत्र आले. आणि त्यांनी दलित पॅंथरवर टीका केली की हे दलित पोरं ही विघातक आहेत आणि समाजाला वेगळं वळण लावत आहे,
दलित पॅंथरच्या विरोधी भूमिका घेतली. मगाशी आपण जो नागपूरच्या सभेचा उल्लेख केला की राजा ढालेंनी नागपूरला सभा घेतली, नामदेव ढसाळांना बाहेर काढलं, पण त्यानंतर नामदेव ढसाळांनी पुण्यातूनच पॅंथरला पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आणि मग तो निर्णय म्हणजे पुण्यात पॅंथर चळवळ मग पुन्हा एकवटली. नेमकं काय झालं? मी स्वतः पहिल्या दिवसापासून नामदेव बरोबरच असल्यामुळे कळत नकळतपणे नामदेवचा क्रांतिकारकपणा मला आवडत होता. आणि तसं त्याच्याकडे काय जमीन नाही, जुमला नाही, प्रॉपर्टी नाही, भनंग एका खाटी काम करणाऱ्या बापाचा पोरगा, आमची एकुली मावशी अतिशय त्या कुटुंबातला, पण त्याच्यामध्ये जो क्रांतिकारकपणा होता तो इथले लोक सगळ्यांना भावत होता. आणि त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न होता. तर मी प्रशिक्षित होतो, ग्रॅज्युएट होतो, आणि मी त्याला सांगत होतो की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ एकदम क्रांतिकारक होऊ शकत नाही आणि तू ती भाषा करू नको. म्हणजे आमच्या चर्चा व्हायच्या, अगदी या गार्डनमध्ये बसून देखील आम्ही खूप चर्चा केल्या. तर त्यावेळेला नामदेव फार आक्रमक आणि थोडा आक्रस्ताळी पण वागायचा आणि काही अंशी त्याचं खूप अपील पण व्हायचं. कारण त्याच्यापूर्वी जो रिपब्लिकन पक्षाची चळवळ झाली होती त्या चळवळीमध्ये सर्वसामान्य लोक सहभागी होतील अशा काहीच गोष्टी नव्हत्या. म्हणजे एक दादासाहेब गायकवाडांचा भूमेनांचा सत्याग्रह सोडला तर रिपब्लिकन पक्षाने सर्वसामान्य माणसाला आकर्षित करणारे असे फार कार्यक्रम नव्हते. पण नामदेव असा तो आक्रमक भाषा करतो आणि त्याला असं वाटलं की ही भाषाच योग्य आहे. आणि या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये मात्र खूप मोठं संघटन झालं. कारण आम्ही इथे जो 400-500 झोपडपट्ट्या पिंजून काढल्या आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या शाखा काही लोक राजा ढालेकडे जाऊन सामील झाले, परंतु त्यांचं फार काही चाललं नाही. कारण आम्ही एकामागे एक प्रोग्राम देत होतो. पॅंथरच्या या प्रवासामध्ये म्हणजे पुण्याने एक मोठी आघाडी घेतली. या सगळ्याबरोबर म्हणजे साहित्याचं काम चाललेलंच होतं, साधना तर पुण्यातच होतं. म्हणजे ह्या सगळ्या नव्या प्रवाहाची निर्मितीनंतर म्हणजे आंबेडकरवादामध्ये एक आक्रमक चळवळ आली. तर या चळवळीकडे डाव्यांनी, काँग्रेसने, समाजवाद्यांनी आणि आंबेडकरवादी रिपब्लिकन चळवळीने ज्या पद्धतीनं पाहिलं, तर ही जी पद्धत होती की काहींचं की ही चळवळ आपल्या विचारांच्या अनुषंगाने आली पाहिजे, काहींचं असं मत होतं की ही संपली पाहिजे. तर या सगळ्या गोतावळ्यात नेमकी पॅंथर मग विघटित होतच गेली का? नाही, म्हणजे मला स्वतःला आठवतं मी अतिशय म्हणजे फुल टाईम 24 तास म्हटलं आणि 7 दिवस किंवा महिनाभर अशा प्रकारे काम करणारं काय. आम्ही घर सोडलं सकाळी 7ला तर मी रात्री 12ला 1ला जात होतो. आमच्या सभा रात्रंदिवस चालू असायच्या. आणि तुम्हाला सांगतो की जरी फाटाफूट झाल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये ठरवलं की आपण म्हणजे खूप कार्यकर्ते नामदेवच्या पाठीमागे उभे आहेत. म्हणजे नावं सांगायचं झालं तर इथे अनिल कांबळे होते, LD भोसले हा अतिशय प्रामाणिक आणि खूप झुंजार असा लढवय्या कार्यकर्ता, निस्वार्थी कार्यकर्ता, म्हणजे कुठली तमा न बाळगणा निधड्या छातीचा होता LD भोसले. सदा भोसले नावाचा एक 6 फुटी असा जबरदस्त लढाऊ कार्यकर्ता होता. एक रणदिवे नावाचे एक चंद्रकांत होता, नंतर चव्हाण नावाचा एक कार्यकर्ता. म्हणजे डोक्याला कफन बांधून जी भाषा होती ना, ती भाषा प्रत्यक्षामध्ये येते कार्यकर्त्यामध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो की मग अशी कार्यकर्त्यांची फळी या पुण्यामध्ये निर्माण झाली की ते एकमेकावर विश्वास ठेवत होते. आमच्यामध्ये कुठलेच मतभेद होत नव्हते. जे आमच्यामधले बरेचसे लोक नोकऱ्या करून देखील पण फुल टाईम काम करत होते, परंतु ते म्हणजे आपल्या मिळालेल्या पगारातून पैसे पण खर्च करत होते आणि मागचा पुढचा काही विचार करत नव्हते, कुटुंबाचा विचार करत नव्हते. आणि यामध्ये पुण्यामध्ये असा एक जबरदस्त लढाऊ फोर्स, त्याला फॉर्मिडेबल फोर्स म्हणतात, पॉलिटिकल फोर्स असा तयार झाला. आणि मग आम्ही ठरवलं, उदाहरणार्थ बरेचसे कार्यक्रम मी स्वतः म्हणजे आता नामदेव नाही पण नामदेवच्या समोर मी सांगितलं असतं, नामदेवने लेख लिहिले त्याचा ते उल्लेख आहे. परंतु एक कार्यक्रम असा दिला, एक दिवस आणीबाणी आली, नामदेवने आणीबाणीला पाठिंबा आम्हाला न विचारता दिला. मग माझं डोकं फिरलं. मग मी LD भोसले, विजय जाधव आम्ही फार चिडलो. आणि मग एक दिवस नामदेवला म्हटलं की आता आम्ही दलित पॅंथर आम्ही सोडून देतो किंवा तू आमच्याबरोबर काम करू नको किंवा आम्ही नकोय पॅंथर. तर मग तो आला आणि साहेब लतीफ खाटिक आणि नामदेव आला. त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रातले काही लोक बसवलो आणि लोणावळ्यामध्ये रात्रभर चर्चा केली की नामदेव तू आणीबाणीला पाठिंबा दिला, आपण क्रांतिकारक चळवळीचे लोक आहोत. आणीबाणीने लोकांच्या सगळे म्हणजे स्वातंत्र्य गमावले, लोकांना जेलमध्ये टाक. पण तुम्हाला नामदेव पण खूप इंटेलेक्च्युअल होता. तो म्हटला अण्णा, म्हणजे मला तो अण्णा म्हणायचा, तुझं म्हणणं बरोबर आहे, आम्ही काही पळपुटा नाही,
मला जेलमध्ये जायची काय, पण तू सामान्य आपला जो माणूस नोकरा धंदा करून त्याला जेलमध्ये जायचं काय कारण आहे, आणि हे आम्हाला कशा करता पाहिजे. दुसरं त्याने एक सर्वात मोठं ऑब्जेक्शन काय केलं, जयप्रकाशांच्या चळवळीमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, आणि ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप, म्हणजे त्यावेळेला भाजप नव्हतं, जनसंघ, हे स्वतःचा चेहरा हे त्यांचा उजवण्याचा प्रयत्न, नंतर लोकांमध्ये येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उद्या हे लोक जनसामान्यामध्ये येतील आणि संपूर्ण संघटन ओढून येतील. नेमकं आज तेच घडलेलं मला पाहायला मिळतं. नामदेवचा दृष्टिकोन बरोबर होता. त्याचं म्हणजे हे समाजवादी लोकांवर त्याचा राग होता की समाजवादी लोक हे अवसानघातकी आहे, संधी साधू आहेत आणि हे कधी एकत्र राहणार नाही. आणि नेमकं झालं की त्या आणीबाणीच्या काळामध्ये जे तुरुंगामध्ये होते, एस.एन. जोशी होते, अमुक होते, बाकीचे सगळे नावं घेत नाही मी, परंतु जेवढे कोणी समाजवादी युवक क्रांती दलापासून तर समाजवादी चळवळीतले जे पक्षाचे लोक होते, त्यामध्ये हे सगळे आतमध्ये जेलमध्ये RSS बरोबर, संघाबरोबर यांच्या मुलाखती झाल्या आणि नंतर मग हे हिरो होऊन बाहेर आले. फार लोकांनी त्यांचं स्वागत केलं. आणि एक मोठी आणीबाणीच्या विरोधी 77ची निवडणूक झाली, इंदिरा गांधीचा पराभव झाला. तर नामदेव म्हणत होता आता बघा तुम्ही. आणि त्याच्यानंतर काही कालांतराने आपण पाहिलं की यांनी मंत्रिमंडळात गेले, अटल बिहारी गेले, जनसंघ म्हणजे भाजप म्हणून गेले, नंतर बाहेर पडल्याने भाजप पक्ष निर्माण केला आणि पाहता पाहता जनसामान्यावर त्यांनी पकड बसवली. तर मला इथे नामदेवची भूमिका योग्य वाटली की तो म्हटला की त्यांनी जे विरोध केला त्याचं कारण बरोबर होतं. पण नंतर मग तो विषय आम्ही बाजूला ठेवला. पण त्यानंतर मी त्याला असं म्हटलं की आपल्याला लोकांनी बदनाम केलं की तुम्ही आणीबाणी, तर आपण एक चांगला कार्यक्रम घ्या. तर मी त्याला एक कार्यक्रम सुचवला. सांगू तर कार्यक्रम असा होता की इंदिरा गांधी जो 20 कलमी कार्यक्रम दिला आहे त्याच्यामध्ये आदिवासींच्या जमिनी तुम्ही आदिवासींना परत द्यायच्या, किंवा आदिवासीच्या जमीन जर सावकारांनी लाटल्या असेल तर त्या सावकारांनी सोडायच्या, आणि असा कायदा मध्ये तरतूद केल्यामुळे आदिवासींच्या जमिनी परत मिळायला लागल्या. ज्या 25 वर्ष माझ्या पुढे प्रश्न आला, कारण मी लॉचा विद्यार्थी होतो. मग त्याच बैठकीमध्ये मी प्रश्न विचारला की नामदेव 20 कलमी कार्यक्रमात आदिवासींच्या जमिनी परत मिळत असेल तर शेड्यूल कास्टच्या जमिनी काय, शेड्यूल कास्ट काय मागासलेलं नाही का, शेड्यूल ट्राईबपेक्षा शेड्यूल कास्ट मागासलेलं आहे. मग इंदिरा गांधींनी हे का नाही लक्षात घेतलं. तर तू गेला असता, मी जर असतो तर मी इंदिरा गांधींनी म्हटलं असतं तुम्ही आदिवासींच्या जमिनी परत दिल्यात, मग तुम्ही शेड्यूल कास्टच्या जमिनी परत देत असाल तर मी तुम्हाला पाठवू. असला नामदेव खुश झाला. त्यांनी मला टाळ्या दिल्या. म्हटलं अण्णा चल आता उद्या आपण जाऊ शंकरराव चव्हाणाकडे. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत की नेक्स्ट डेला तो आम्हाला शंकरराव चव्हाणाकडे घेऊन गेला. आणि रात्री 11-11:30 त्याने शंकरराव चव्हाणाचं दार वाजवलं. अरे म्हटलं तो झोपला असेल तो कसं. तो म्हटला अण्णा सत्तेतले लोक कधी झोपत नसतात, आणि झोपला तर झोपू दे, त्याला उठवतो, कारण मी त्याला पाठिंबा दिला. आणि खोटं नाही सांगत. आम्ही शंकरराव चव्हाण डोळे चोरत बाहेर आले आणि तो म्हटलं बघा आमचे बंधू काय म्हणतो, तो मोठा नेता आहे. तर मग दलित प्रांताचा आमचा नेता आहे. नामदेवची भाषा अशी थोडी अव्वाच्या सव्वा असायची. तर मी म्हटलं भाऊ नेता नाही, परंतु मला एक तुमच्याशी चर्चा करायची की तुम्ही 20 कलमी कार्यक्रमामध्ये आदिवासींच्या जमिनी परत देणार असं तुम्ही जाहीर केलं आणि तुम्ही द्यायला सुरुवात केली, बरोबर साहेब. हो. मग शेड्यूल कास्ट काय, व्हॉट इज द स्टेटस ऑफ शेड्यूल कास्ट. म्हणजे तरुणापान मी लॉचा अभ्यास करत म्हटलं शेड्यूल आधी ST ही जेवढी मागासलेली आहे तेवढी शेड्यूल कास्ट मागासलेली आहे की नाही. म्हटलं उलट शेड्यूल कास्ट अस्पृश्य आहे. म्हटलं ST एवढी अस्पृश्य तर नाही बघत. म्हटलं बरोबर आहे तुमचं. मग म्हणलं STच्या जर जमिनी तुम्ही परत देता तर आमच्या शेड्यूल कास्टच्या जमिनी का देत नाही. तो म्हटलं देऊ काही तुम्ही मागा. म्हटला आमच्या लक्षातच नाही आलं. आणि त्यांना काय दुसरं काय आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये 19व्या कलमामध्ये शेड्यूल कास्टच्या जमिनीला ब्लँकेट प्रोव्हिजन आहे, प्रोटेक्शन आहे. आणि ते प्रोटेक्शन काय आहे की देर इज अ फ्रीडम ऑफ मुवमेंट अँड फ्रीडम टू अक्वायर. असं पूर्वी होतं, फ्रीडम टू अक्वायर प्रॉपर्टी, यू कॅन अक्वायर प्रॉपर्टी. प्रॉपर्टी राईट हा कॉन्स्टिट्युशनल राईट पूर्वी होता घटनात, पण तो नंतर त्याच्यामध्ये बदल झाला 42व्या घटना. तर म्हणून त्यांना ते म्हणजे त्या कुठली प्रॉपर्टी जरी घेणार असाल, हे फ्रीडम असलं तर शेड्यूल ट्राईबची प्रॉपर्टी घ्यायची नाही अशी एक अट टाकलेली आहे. त्यामुळे मग मी म्हटलं की मग तुम्ही त्यावेळेला शेड्यूल कास्टची का नाही जमीन दिली परत असं. तर ते झाल्यानंतर म्हटलं आता मग याच्यावर आता काहीतरी करा म्हटले तुम्ही. मग मी म्हटलं आम्ही एक मेळावा घेतो आणि मागणी करतो आमच्या शेड्यूल कास्टच्या जमिनी परत द्या. तर त्यांनी ते ॲग्री केलं आणि म्हटलं तुम्ही घ्या मेळावा.
कोणाला सांगत नाही. त्या दिवशी मला खूप आनंद झाला आणि मग नंतर मग नामदेवला म्हटलं आपण मेळावा कुठे घ्यायचा, खेडमध्ये. तर नामदेवाच्यामध्ये माहीर होता. तो म्हटलं मग आम्हाला गाडी द्या, अमुक द्या. ते एका काँग्रेसवाल्यांकडून त्याने जीप पाठवली मला. नंतर पेट्रोल डिझेल सहित त्या जीपवाल्याला सांगितलं की यांना फक्त महिनाभर फिरवायचं. अख्ख्या 1-1.5 महिन्यामध्ये अख्खा पुणे जिल्हा मी पिंजून काढला. 50-100 मिटिंग्स केल्या, गावोगावी मिटिंग केल्या. आणि 4 जानेवारी 1976 रोजी राजगुरुनगर येथे सुमारे 20 ते 25 हजार लोक मी जमा केले त्या. आणि 4 ते 5 हजार अशी 7-12 आणून त्या 7-12 जोडून अर्ज तयार केले, प्रिंटिंग केलेले. आणि मग ती नामदेवने असं झंझावाती जगावर जसं भाषण केलं की आमच्या दलितांच्या जमिनी परत मिळायला पाहिजे. हे का सांगतो तर बघा, एखादी चळवळ किती परिणामकारक असू शकते. तर ती मागणी केल्यानंतर शंकरराव चव्हाण म्हटले की आपण करू याच्यावर GR. मला म्हटले तुम्ही या मुंबईला आणि आमच्या सचिवाबरोबर बोला. मग त्यांनी त्या रेव्हेन्यू खात्याचा, महसूल खात्यात एक सचिवाला बसवलं, क्वारीच्या सचिवाला बसवलं आणि मी त्याला एक्सप्लेन केलं सगळं. मला महारवतन ॲब्युलेशन ॲक्ट माहीत होता, नंतर मला बाकी लँड रेव्हेन्यू कोड माहीत होतं, मला टेनन्सी लॉ माहीत होता. मग त्याच्यावर त्यांना चर्चा केली. म्हटलं दलितांच्या जमिनी तुम्ही परत देण्याचं GR काढणं. त्यांनी मग GR काढला आणि तो GR काढल्यानंतर तुम्हाला सांगतो तो म्हणजे 4 जानेवारी 76च्या परिषदेनंतर 3 मार्चला GR काढला 3 महिन्यामध्ये की दलितांच्या जमिनी जिथे जिथे परघराण्यात गेलेल्या आहे म्हणजे इलिगल ट्रान्सफर झाल्या असतील त्याचं त्यांनी रिस्टोरेशन ऑफ इलिगल ट्रान्सफर ऑफ महारवतन लँड असं त्याचं नाव आहे. मग इलिगली ट्रान्सफर झालेल्या जमिनी सो मोठं इन्क्वायरी करा आणि देऊन टाका असं मामलेदारला त्यांनी आदेश दिले काळाराव चव्हाण. हे काळाराव चव्हाण मानतो मी खरं. या गेल्या 50 वर्षांमध्ये सर्वात मोठा निर्णय हा होता. त्याने तो GR काढल्यानंतर तुम्हाला सांगतो की सर्व कलेक्टरनी दर महिन्याला त्यांना अहवाल सगळ्या मामदाराकडून अहवाल घ्यायचा. कुठल्या गावात किती जमिनी गेलेल्या आहेत, त्या जमिनी परत दिल्या की नाही, त्याची इन्क्वायरी झाली की नाही. सगळ्या तलाठ्यांनी त्या केसेस तिथे पाठवल्या आणि त्या केसेस तुम्ही त्याची इन्क्वायरी झाली. धडाधड जमिनीचे ताबे दिले. हजारो एकर जमिनी दलितांना परत मिळाल्या महारवतन. हे दलित पॅंथरचं कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे हा 76-77चा जो इतिहास म्हणजे नामदेव ढसाळांनी इंदिरा गांधी यांच्याशी जमून दिला. त्या काळाच्या अगदी लगोलग नंतर म्हणजे नामांतर विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ उभी राहील. जे समाजवादी, जे डावे, जी रिपब्लिकन चळवळ पॅंथरच्या कुठेतरी आपल्या बाजूने खेचण्यात किंवा मग संपवण्यात अशा काही भूमिका घेत होती. तर हा विषय आल्यानंतर म्हणजे विद्यापीठ नामांतराचा मग पॅंथर्स हे सगळ्या चळवळी एकत्र आल्या का, काय नामांतराच्या विषय माझं ऑब्झर्वेशन आहे की तो विषय सर्वदूर लोकांमध्ये गेला आणि मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकर आमचा सूर्य, बाबासाहेबांच्या ज्ञानाचा सूर्य, बाबासाहेब हिमालय. पण बाबासाहेबांच्या नावाला विरोध करता ही एक प्रकारची एक जबरदस्त एक शॉक म्हणजे म्हणता येईल किंवा आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना विशेषतः बौद्ध समाजाला त्याची अस्वस्थता पसरली सगळे आणि सगळे लोक मोर्चामध्ये यायला लागले. म्हणजे दलित पॅंथर जी होती समजा त्यावेळेला दरम्यानच्या काळात एक घटना घडली होती की राजा ढालेंनी दलित पॅंथर बरखास्त केली होती आणि खरं म्हणजे त्याचा इतिहास असा आहे की बरखास्त केली याच्यासाठी की त्याला असं वाटलं की आपण बरखास्त केलं की कोणी जाणार नाही नामदेवच्या मागे. राजा ढाले असा प्रॅक्टिकली आणि इंटेलेक्च्युअली एवढा साऊंड त्याची भूमिका नव्हती. मग त्यामुळे काय आलं नामदेवच्या चळवळी अशा अधिक व्यापक होत गेल्या. पण हे घेतलं भूमिका त्यांनी घेतली की दलित पॅंथरच बरखास्त करून टाकले. औरंगाबाद कुठेतरी जाऊ बरखास्त केल्याबरोबर रामदास आठवले बाकीचे जे लोक होते त्या सर्व म्हटले की नाही आम्ही नाही बरखास्त होऊ देणार, आम्ही चालवणार नाही. आणि मग त्यांनी पहिलं आंदोलन काय करायचं याच्यावर गंगाधर गाडेने ती भूमिका घेतली की आपण नामांतर मागायचं. आता ॲक्च्युली ती देखील म्हणजे आता त्याचा प्रतिवाद करावा की नाही माहीत नाही, पण असं लोक म्हणतात की औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटने ठराव केला होता की या विद्यापीठाचं नाव बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. पण मोर्चा काढण्याची काही गरजच नव्हती, पण तरी देखील त्यांना आठवण करून देण्यासाठी मोर्चा काढण्यात. पण मोर्चाला एक वाईट वळण लागलं. तिथे गेल्यानंतर काही लोकांनी ते जे मोर्चामध्ये इतर पुरोगामी विचाराचे लोक येणार होते तर त्यांना येऊ दिलं नाही दलित पॅंथरने, गंगाधर गाडेंनी विशेषतः. आणि मग तिला एक सेक्टरीने एका समाजाचीच आहे चळवळ असं केल्यामुळे तुम्ही यायचंच नाही, तुम्ही आमच्यामध्ये नाही पाहिजे, आम्हीच करणारी चळवळ. आणि मग त्यामुळे
तिकडे ते जे नामांतर करायला निघालेले लोक विरोधात गेले, कारण त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात आली त्या मोर्चामध्ये. आणि ते झाल्यामुळे नामांतर विरोधी कृती निर्माण झाली, समिती झाली. इकडे शरद पवारांनी घोषणा केली, नामांतराचा ठराव मांडल्याबरोबर पूर्ण एका दिवसामध्ये संपूर्ण मराठवाडा पेटला आणि जास्तीत जास्त दंगली मराठवाड्यात झाल्या. दलित पॅन्थर म्हणजे याच्यावर पुस्तक आली, नामदेव ढसाळांनी लिहिलं, जवी पवारांनी लिहिलं म्हणून नामदेव ढसाळांनी लिहिलं. त्याच्या आधी राजा ढालेंनी एक छोटी पुस्तिका काढलेली, आता अर्जुन डांगळेंनी लिहिलं. पण आपण ज्या प्रभावीपणे किंवा एक व्यापक पॅन्थरचा इतिहास मांडला, तुम्ही असा पॅन्थरचा एक वास्तव इतिहास आणणार आहात. हो, खरं म्हणजे माझ्या दरम्यानच्या काळात जेव्हा मी ही सगळी पुस्तकं अगदी शरणकुमार लिंबाळेचं पाहिलं, अर्जुन डांगळेचं, जवी पवार सगळं वाचल्यानंतर राजा ढालेंचं, नामदेव ढसाळ, माझ्या असं लक्षात आलं की या लोकांनी ही जी चळवळ आहे, दलित पॅन्थरची उत्स्फूर्त तरुणांची जी चळवळ आहे, तिच्यामध्ये असलेलं जे एक जबरदस्त एक चैतन्य आहे, आनंद आहे, स्वाभिमान आहे, उत्स्फूर्तता आहे, तर ती शब्दबद्ध करणारं लिहिलं पाहिजे. कारण काय झालं की मगाशी सांगितल्याप्रमाणे की 72मध्ये दलित प्रांत सुरू झाली आणि अशी ती वाढत असताना धाडकन तिथे वरळीची निवडणूक आली आणि तिला वळण लागलं आणि 2 फुटलं आणि मग ती चळवळ अंतर्गत संघर्षामध्ये अडकली. मग तू बरोबर का मी बरोबर, यांनी फोडली की त्यांनी फोडली, यांनी स्थापन केली की त्यांनी, याच्यात अडकली. आम्ही अडकलो नाही, आम्ही चळवळी करत राहिलो. तुम्हाला माहिती आहे की जमिनीच्या प्रश्नावर काम केलं आणि मग आम्ही अजूनही काही खूप काम केली. त्यापैकी उदाहरणार्थ एका गावामध्ये इथे भूगाव म्हणून गाव पुण्यापासून एक 15 किलोमीटर, तर तिथे एका आपल्या दलित महिलेवर बलात्कार झाला. ती बातमी आम्ही देवरोडला 25 डिसेंबरला सगळे एकत्र जमतो आणि बाबासाहेब आंबेडकर देवरोडला आले होते आणि मी धर्मांतर करण्यापूर्वी 1952 साली बाबासाहेब तिथे आले. तर तिथे आम्ही सगळे पॅन्थरचे लोक जमा असताना बातमी माझ्याकडेच आली. एका तरुण कार्यकर्ते झाले की भुगावमध्ये बलात्कार झाला आणि एका मुलीने त्या बलात्कार झाल्यावर तिने आत्महत्या केली, विहिरीत जीव दिला. ताबडतोब आम्ही सगळे लोक एकत्र, नामदेव पण होता त्यावेळेला, सगळ्यांना एकत्र केलं. प्लॅटफॉर्मवर 200-300 कार्यकर्ते. काय करायचं म्हणून विचारलं. तर कार्यकर्ते म्हटले तुम्ही सांगाल ते, आपण कुछ भी चलो. तर म्हटले चलो भोगाव, असं घोषणा केली. आणि तुम्हाला सांगतो नेक्स्ट डेला सकाळी 10:30 वाजता पाषाणच्या DSP ऑफिसजवळ 500 कार्यकर्ते खिशामध्ये चाकू, सुरे, लाठ्या, काठ्या, सायकलीला बांधून आणि आम्ही 500 ते 1000 कार्यकर्ते त्या गावामध्ये गेलो. तर आता ते कसं कंट्रोल करावं, त्यावेळेला मी थोडा संसदीय विचार करणारा पण असल्यामुळे असे काही लोक होते, ते यांना कंट्रोल पण करायचं. नामदेवला सारखं कंट्रोल करू, कारण नामदेव फार थोडा अतिरेकी विचाराचा होता, क्रांतिकारी विचार. जाळून टाकू गाव आणि येऊ असं त्याच्या डोक्यात चाललं होतं. मी म्हटलं हा म्हणतोय जाळून टाका, पण मी मनात वेगळं की नाही, जाळून टाकलं तर 500 पोरं आतमध्ये बसतील आणि संपूर्ण देशामध्ये बातमी होईल, परंतु चळवळ पुढे जाणार नाही असं वाटलं. मग मी त्यांना जाऊ दिले. पण हळूच नंतर मी हळूहळू त्या गावात गेल्यानंतर अक्षरशः ही पोरांनी चाकूसुरे हातात धरले. असे पैलवान बसले होते. मी ते एका पैलवानाला खेचला होता, मी पण कुस्तीगीर होतो त्याला. तर आता हे स्वाभिमानी चित्र निर्माण झालं. तर मग शेवटी तिथले गावचे पाटील सरपंच पाया पडायला लागले आणि मग नामदेवला तेवढं झाले, बघ सरपंच पाया पडतोय. आणि ज्या घरामधला पोरगा होता ज्याने तो बलात्कार केला, ते सगळं घर पळून गेलं होतं कुलूपला. नामदेव म्हणत होता की हे जाळून टाकायचं आणि मी म्हणतो जाळायला काय हरकत नाही, परंतु तो तर बाहेरच गेलेला आहे, मग काय उपयोग आहे. म्हटलं घर जाळून काय मिळणार आहे आपल्याला, तो माणूस त्याला ठार मारलं तरी चालेल, असं नामदेवची एक प्रकारची समजूत घातली आणि लोकांना पण त्या गावच्या लोकांना मग ते गावकरी म्हटले की आम्ही त्याला हजर करू, आम्ही पोलिसामध्ये हजर करू, आम्ही त्याला पाठीशी घालणार नाही, अख्खं गाव तुमच्या बाजूने. असं हे बोलल्यानंतर मी नामदेवला आणि सगळ्यात पॅन्थरला थोडं खूप चिडून गेलेले पॅन्थर सांगण्याचा हेतू आहे की दलित पॅन्थर अशा प्रकारे अत्याचाराच्या विरोधी काम करतो. एक शेवटचा प्रश्न, पॅन्थर चळवळीतला तुमचा शेवटचा दिवस कोणता? अरे बापरे, मी अजूनही पॅन्थर आहे, त्यामुळे शेवटचा दिवस नाही असं मला वाटतं. परंतु पॅन्थर ही काही नोकरी नव्हती, पॅन्थर ही सेवा होती, एक आविर्भाव होता. तो आवेश, ते स्वाभिमान, ती लढाऊ वृत्ती ती आजही आहे, त्यावेळेला होती की असं हे सगळं चाललं होतं, एकामागं एक आम्ही लढाया करत होतो. पण नंतर काळाबरोबर माणूस प्रत्येक जण विचार करतो की आपण हे किती दिवस करायचं. तर एक साधारणतः 83 साल उतरलं, 82 साल उजाडलं आणि 82 सालामध्ये
दरम्यानच्या काळामध्ये संघटनेमध्ये आम्ही चर्चा करत होतो की हे पुढे जात नाही, आता त्याला एक स्टॅग्नेशन आलं होतं, नवीन भरती येत नव्हती किंवा नामदेव त्याच गोष्टी करत होता, असं एक थोडंसं झालं होतं आणि म्हणून आमचे थोडे मतभेद डेव्हलप झाले. मग त्यावेळेला त्यापासून नेमका प्रकाश आंबेडकर आमच्याकडे संपर्कात आले आणि आमची सगळी टीम होती. त्यापैकी म्हणजे मी ओपिनियन डेव्हलपर होतो, त्यामुळे लोक मला विचारायचे. तर मी असं म्हटलं की आता नुसतेच मोर्चे आंदोलन किती दिवस काय, जर आपण जरा ब्रॉड राजकारण करूया. मग रिपब्लिकन पक्षाकडे आपलं दुर्लक्ष आहे, तो कोणीतरी हे चेले चपाटे किंवा चोऱ्या माऱ्या करणारे लोकच बार्गेनिंगचं राजकारण चालू आहे, ते कधी बंद करतं. सगळ्यांना तर आवड. बाबासाहेबांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत की त्या बाबासाहेबांनी त्यांच्यामुळेच आपल्याला हे अस्तित्व आहे, आपण आपल्या जीवनामध्ये सगळा हा जो क्रांतिकारक बदल आहे. मग बाबासाहेबांच्या घराण्यामधला एक तर भैयासाहेब आंबेडकरांचं आयुष्य असंच गेलेलं आहे, त्यांना न्याय मिळालेला नाही अशी एक भूमिका सर्व समाजामध्ये. प्रकाश आंबेडकर त्यांनी आम्हाला आवाहन केलं की आपण एकत्र येऊया. तर आम्हाला ते पटलं आणि आम्हाला असं वाटलं की आपण प्रकाश आंबेडकरला का पुढं करू नये. आणि प्रकाश आंबेडकर त्यावेळेला कोरीपाटी होते. आम्हाला असं वाटत होतं की प्रकाश आंबेडकर हे अतिशय चांगलं बाबासाहेबांचं नातू आहे, त्यामुळं एक तर समाजाचा प्रतिसाद तर मिळणारच होता, परंतु त्याचबरोबर त्यांनी जर चांगले निर्णय घेतले अजून अभ्यास करून तर एक मोठा नेता आपल्या समाजाला प्राप्त होईल. आणि का बाहेरचे लोक जर नेते होत आहेत काय, तर बाबासाहेबांच्या घरातला नेता झाला तर काय. अशा अतिशय ब्रॉड माइंडेडली आम्ही विचार केला आणि प्रकाश आंबेडकरांना पुण्यामध्येच 25 डिसेंबर 1982 साली अहिल्याश्रममध्ये मीटिंग केली. महाराष्ट्रामध्ये तिकडे विदर्भातले काही नेते होते, त्यामध्ये लंकेश्वर म्हणून होते, त्याचबरोबर चंदन तेलंग म्हणून होते, दादा पाईकराव म्हणून होते, दादा इंगळे म्हणून होते चंद्रपूरचे, चंदन तेलंग यवतमाळचे होते, सुधीरराव जाधव होते, पुण्यातून मी होतो, LD भोसले होते, नंतर आमचे सगळे सहकारी होते. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं. तिकडून मुंबईतून अर्जुन डांगळे होते, मला वाटतं अविनाश नव्हता आला त्यावेळेला, परंतु असे सगळे महाराष्ट्रातून 20-25 संघटनाचे लोक आले. आणि आम्ही निर्णय घेतला की आता प्रकाश आंबेडकरांनी मग तो सम्यक समाज मोर्चा ठरवला नाशिक टू बॉम्बे. आणि मग तो तिकडे आम्ही त्या दिवशी दलित प्रांतात शेवटचा दिवस असेल 2 मार्च 1983. त्यावेळेला वाईट वाटलं, परंतु एक नवीन चळवळीला नवीन अंकुर फुटले होते. नामदेवनी माझी खूप समजावून घालण्याचा प्रयत्न केला, मला वाईट वाटलं, रडलो देखील आम्ही. पण त्याला म्हटलं की आता शेवटी त्याच गोष्टी करण्यापेक्षा नवीन करूया, तू पण आमच्याबरोबर आहे. नामदेव आला नाही. त्याने तो म्हटला मी दलित, मी क्रांतिकारक करणार, अमुक करणार. आणि मग त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा आमच्या विरोधात सुरू झालं पण आमचं राजकारण. 50 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या दलित पॅन्थरचा लढाऊ इतिहास आपल्या शब्दात जिवंतपणे या ठिकाणी सांगणारे आमदार जयदेव गायकवाड यांनी संपूर्ण पॅन्थरचा इतिहास आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि येणाऱ्या काळात पॅन्थरच्या लढाऊ इतिहासावर त्यांचं पुस्तकही येईल. मार्च 1983 हा पॅन्थरमधला त्यांचा शेवटचा काळ. इथून पुढचा प्रवास आपण त्यांचा उद्या शब्दबद्ध करणार आहोत. हा जो इतिहास त्यांनी आपल्यासमोर मांडला त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. थँक्यू.